माऊलींच्या पालखीचा मुक्काम पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दरवर्षी असतो। या मंदिरातच पालखीचा मुक्काम का असतो आणि या ठिकाणचं महत्त्व जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी। पुण्यामध्ये पालखी विठोबा मंदिरामध्ये आपण आहोत आणि पुणेकरांनी आपण बघू शकतो की माऊलींच्या पादुका इथे ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे वर्षभरातला हा एक अनोखा योग असतो की ज्याच्यासाठी माऊलींच्या पादुका या पुण्यामध्ये येतात, शहरामध्ये येतात। 2 दिवस मुक्काम असतो पादुकांचा। मात्र आज सकाळपासूनच इथे भाविकांनी दर्शनासाठी खूप सारी रांग केलेली आहे। ज्या मंदिरामध्ये आपण आहोत पालखी विठोबा मंदिरामध्ये, याही मंदिराचा इथेच मुक्काम का असतो पालखींचा, याही बाबत एक वेगळी परंपरा आहे। आपल्यासोबत विश्वस्त आहेत इथल्या मंदिराचे, जाणून घेऊया माऊली कधीपासून आहे इथे हा सोहळा मुक्कामाचा आणि काय सांगा। 200 ते 250 वर्षाची चाललेली आहे। इथे मुक्काम हैबत बाबा होते त्यावेळेपासून या देवळामध्ये त्यांचा मुक्काम होतो। नंतर देवळाची दुरुस्ती करून परत नवीन देऊळ आता तयार केल्यापासून लोकांची व्यवस्था इथे चांगली होती। व्यवस्थित लोक 4.5 ते 5 लाख लोक इथे दर्शन घेऊन व्यवस्थित जातात। काय अनुभव असतो? खूप वेगळं वातावरण असतं पुण्यातलं। मला सांगायचं आहे की हा आनंदाचा सोहळा आहे। साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रातनं आपल्या या मंदिरामध्ये थोडी जागा असली तरी आम्ही आमचे सेवेकरी बाकी विश्वस्त मंडळी हा सोहळा व्यवस्थित पार पाडतो। त्याच्यामध्ये आम्हाला महापालिका, पोलीस खाते यांचं सर्वांचं सहकार्य असतं। कुठं अपघात, कुठं वाईट घटना होत नाही, काही होत नाही, व्यवस्थित सोहळा पार पाडला जातो। काय मंदिराची परंपरा सांगाल की अनेक वर्षानुवर्षे इथे आहे, याच मंदिरामध्ये माऊली मुक्कामाला असतात? भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर याच्या आजूबाजूचा परिसर आहे हा मेन करून व्यापाऱ्यांचा परिसर आहे। पूर्वी या ठिकाणी डाळीच्या मिल होत्या, धान्याची गोडाऊन होती, धान्याचे व्यापार चालायचे या ठिकाणी। त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इथं राहण्याची, जेवणाची सोय व्यवस्थित व्हायची। त्यामुळे पालखी पहिल्यापासून या ठिकाणी येत असते। खूप धन्यवाद आणि तुम्ही एवढं सगळं छान नियोजन करताय त्याच्याबाबत तुमचे आभार। धन्यवाद। तर एकूणच आपण बघतो की पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे की जिथे सगळ्यांनाच, म्हणजे व्यापारी असतील, स्थानिक नागरिक असतील, आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक असतील, अशा सगळ्यांना इथे दर्शन मिळावं म्हणूनच हे पालखी विठोबा मंदिर इथे अनेक वर्षांपासूनची इथे परंपरा जपली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।